गेल्या 2-3 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय. हवामान विभागानं आज पावसाची शक्यता व्यक्त केली होती. त्यानंतर सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला. सायंकाळी 5च्या सुमारास कोल्हापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात तुरळक पाऊस झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. फुलेवाडी आणि पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं नारळाच्या झाडावर वीज कोसळली. राधानगरी तालुक्यातील सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. तासाभराच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेती पिकांवर त्याचा संमिश्र परिणाम दिसून आला. काही पिकांना दिलासा मिळाला असला तरी काढणीस आलेल्या सूर्यफूल पिकांमध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं. भुईमुग पिकालाही काही प्रमाणात फटका बसला. वीटभट्ट्यांचंही नुकसान झालं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. जनावरांसाठी साठवलेली वैरण, लाकूड आणि गवऱ्या भिजल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम असून पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. रविवार आणि सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय.